नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु अजूनही काही महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांना काय करायचं आहे हेच लक्षात येत नाही। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांनी फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरलेला आहे, म्हणजेच तुम्ही 31 जुलैच्या आधी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये पैसे नक्कीच भेटले असतील। परंतु ज्या महिलांनी जुलै नंतर फॉर्म भरलेला आहे, म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्येच पात्र ठरलेला आहे, तर अशा सर्व महिलांना पूर्णपणे सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे एकूण 4,500 रुपये दिले जाणार आहेत। ते एकदम आपण सविस्तर माहिती बघूयात की काही महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत, काही महिलांचे फॉर्म रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत। तर अशा सर्व महिलांचे फॉर्म कशामुळे पेंडिंग आहेत, त्याच्यावर उपाय काय आहेत, रिजेक्टेड आहे त्याच्यावर उपाय काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जर अजून तुम्ही आपल्या हक्काच्या मराठी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर चला वळूयात आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे भेटले असतील त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही। भविष्यामध्ये सुद्धा त्यांना अजून पैसे मिळणार आहेत, परंतु अजूनही काही महिला आहेत की त्यांना अजूनही पैसे भेटले नाहीत। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना 3,000 रुपये नाही मिळाले तर त्यांनी काय करायचं आहे आणि कशामुळे तुमचेच फॉर्म बाद झालेले आहेत। परंतु ज्या महिलांना अजूनही एकही रुपया भेटलेला नाही त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे एकूण 4,500 रुपये दिले जाणार आहेत। फक्त ही 2 कामे करायची आहेत। ते गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांनी फॉर्म 31 जुलैच्या आधी भरलेला होता आणि जुलैमध्येच त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला होता, अशा सर्व महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटलेले आहेत। परंतु ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत। आता ज्यांना 3,000 रुपये भेटले त्यांना पुढचा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये परत एकदा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। ते एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला अगोदरच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 1,500 रुपये प्रमाणे एकूण 3,000 रुपये दिले गेलेले आहेत। परंतु ज्या महिलांना अजूनही एकही हप्ता भेटलेला नाही त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व पैसे भेटणार आहेत। तर ज्या महिलांना 3,000 रुपये भेटले तुमचे हार्दिक अभिनंदन आहे। परंतु ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत त्यांना आपण काही आयडिया सांगितलेल्या आहेत, पूर्णपणे व्हिडिओ बघा, त्याच्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की आपला फॉर्म कशा पद्धतीने पात्र ठरेल आणि आपलं सुद्धा पात्रता यादीमध्ये नाव येईल। तर गाव पातळीवर असू द्या, जिल्ह्याच्या पातळीवर असू द्या, तुमचा काही जरी प्रॉब्लेम असेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते एक दाखवलेलं आहे, ते पूर्णपणे तुम्ही बघायचं आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता बघूयात आपण इन पेंडिंग। तर ज्या महिलांना इन पेंडिंग दाखवत आहे खास त्यांनी हा व्हिडिओ बघा। सोबतच ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्टेड दाखवत आहे, सोबतच रिसबमिट दाखवत आहे, ज्यांना प्रॉब्लेम आलेले आहेत खास त्यांच्यासाठी। तर ज्या महिलांचा फॉर्म इन पेंडिंगमध्ये आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला पॉईंट बघून घेऊयात। तर अजून तुमचा फॉर्म चेक केला नाही, जर तुम्हाला इन पेंडिंग दाखवत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फॉर्म अजूनही चेक केलेला नाही। दुसरा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जुलै महिन्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 31 ऑगस्टच्या आधी पैसे नक्की भेटणार आहेत। म्हणजे जुलै महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आणि जुलै महिन्यामध्येच तुमचा फॉर्म पात्र ठरलेला आहे तर तुम्हाला 31 ऑगस्टच्या आधी पैसे भेटणार आहेत। म्हणजेच येत्या 4-5 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे भेटणार आहेत। परंतु तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं, कारण हे पैसे आधार कार्डच्या द्वारेच तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आता तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा फॉर्म चेक केल्यानंतर अप्रूव्ह झाला की डिसअप्रूव्ह झाला हे लगेच कळणार आहे। म्हणजेच इन पेंडिंग असेल तर तुमचा फॉर्म चेक केलेला नाही, ज्यावेळेस चेक केला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा मेसेज येईल
की तुमचा फॉर्म पात्र ठरलेला आहे किंवा तुमचं जर कागदपत्रे काही चुकीच्या पद्धतीने अपलोड केले असतील तर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह सुद्धा केला जाऊ शकतो। परंतु तुम्ही सध्या स्टेटस चेक करायचा आहे की आपला फॉर्म अजूनही इन पेंडिंगमध्ये आहे का अप्रूव्ह झालेला आहे। आता जो दुसरा पॉईंट आहे तो बघूयात। तर काही महिलांचे फॉर्म रिसबमिट दाखवत आहेत, तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की रिसबमिट म्हणजे काय। तर एक गोष्ट लक्षात घ्या, रिसबमिट याचा अर्थ तुम्ही पहिल्यांदा फॉर्ममध्ये पूर्ण डिटेल भरून ॲप्लाय केलेलं होतं बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला हे रिसबमिट दाखवत असणार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फॉर्म चेक केलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही ॲप्लाय केलं लाडकी बहीण योजनेसाठी त्यावेळेस तुमचा फॉर्म रिसबमिट का आला, तर त्यांनी चेक केल्यानंतर त्यांना तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांनी रिसबमिट केलेला आहे। तर रिसबमिटचा अर्थ की तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी माहिती चुकीची भरलेली आहे, ती दुरुस्ती आपल्याला करायची आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की कोणती माहिती आम्ही चुकीची भरलेली आहे हे कसं ओळखायचं। तर जिथं रिसबमिट दाखवत आहे तिथंच एक डोळ्याचं चिन्ह दाखवत असतं बघा, त्या डोळ्याच्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्हाला खाली दाखवणार आहे की तुमचा फॉर्म कशामुळे रिसबमिट केलेला आहे। मग तिथं लिहिलेलं असेल की तुमची कागदपत्रे चुकीच्या जागी अपलोड केलेली होती। म्हणजेच भरपूर महिलांनी असं सुद्धा केलेलं आहे, जिथं आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करायच्या होत्या तिथं त्यांनी आधार कार्डची एक बाजू अपलोड केली आणि दुसरी बाजू ही पॅन कार्डची अपलोड केलेली आहे। त्याच्यामुळे रिसबमिट येत असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तर एक गोष्ट करायची आहे, ज्या महिलांना रिसबमिट दाखवत आहे त्यांनी काय करायचं आहे की आपला काय प्रॉब्लेम आलेला आहे, आपली माहिती काय चुकलेली आहे ती बघायची आहे। परत एकदा अचूक माहिती टाकून परत आपला फॉर्म रिसबमिट करायचा आहे। आता त्याच्याच पुढचा मुद्दा बघून घेऊयात की डिसअप्रूव्ह। तर ज्या महिलांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। आता पहिला मुद्दा बघा, जर तुमचा फॉर्म चेक केलेला आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, डिसअप्रूव्ह झाला म्हणजे तुमचा फॉर्म अगोदर चेक केलेला आहे, त्याच्यानंतरच तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी चुकीची माहिती भरलेली आहे। तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही सविस्तर माहिती भरलेली असेल तर तुमचा फॉर्म 100% पात्र ठरतो, कारण सर्व गोष्टी या शासनाकडे असतातच अगोदर, परंतु तुमच्याकडून त्या सर्व गोष्टी घेतल्या जातात। जर त्या मॅच झाल्या तरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जातो, कारण आधार कार्ड ज्यावेळेस तुम्ही काढलं त्यावेळेसच तुमची KYC झालेली आहे, त्याच्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट घेतल्यानंतरच तुमचा फॉर्म पात्र ठरणार आहे। जरी तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला असेल तरी पण तुम्हाला दोन ऑप्शन आहेत। एक काय करायचं आहे, सर्व माहिती अगदी अचूक भरायची आहे। अचूक म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जी तुमची जन्मतारीख असेल, नाव असेल, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव, या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर अचूक आहेत का बघायच्या। अगदी सेम टू सेम तेच तुमच्या बँक खात्यावर आहे का ते चेक करायचं आहे। या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा तोच फॉर्म रिसबमिट करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फॉर्म हा चुकला म्हणून तुम्ही दुसरा फॉर्म भरू नये। काही महिलांचे नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरले गेलेले होते, परंतु त्याच महिलांनी परत एकदा वेबसाईट पोर्टलवरून फॉर्म भरले तर त्यांचे फॉर्म सर्व अपात्र ठरलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आणि घेता पण येणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला जर डिसअप्रूव्ह आलेला असेल तर तुम्हाला अगदी माहिती अचूक भरून परत एकदा सबमिट करायचं आहे। जरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्या चॅनलमध्ये हा व्हिडिओ ज्यावेळेस सोडला जाईल, आज व्हिडिओ आपला सोडला जाईल, त्याच्या कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे की तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला होता। आता रिजेक्टेड, आता डिसअप्रूव्ह आणि रिजेक्टेड हा वेगळा मुद्दा आहे। तर रिजेक्टेड म्हणजे काय ते बघूयात। तर बघू शकता भरपूर बहिणींचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना काय झालेलं आहे, डॉक्युमेंट चुकीच्या जागी अपलोड केलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला गेला होता त्यावेळेस तुम्ही बरोबर पद्धतीने जर डॉक्युमेंट अपलोड केली असती तर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला नसता। आता डॉक्युमेंट चुकीच्या पद्धतीने अपलोड करणं म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा होता, सोबतच रेशन कार्ड अपलोड करायचं होतं, उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा होता, याची तुम्ही अल्टरनेट म्हणजे इकडे ते अपलोड केलं जिथं रेशन कार्ड अपलोड करायचं होतं
तिथं तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केला किंवा तुम्ही दुसऱ्याचा कोणाच तरी अपलोड केला, जरी लाडकी बहीण योजनेची तुम्ही पात्रता यादीमध्ये येऊ शकणार नाही, म्हणजेच अटी शर्तीमध्ये बसत नाहीत, तरी पण तुम्ही तो फॉर्म भरायला गेलात त्यावेळेस तुम्हाला रिजेक्टेड 100% येतं. आणि जर तुम्ही अटी शर्तीमध्ये बसत असाल तरी पण तुमचे डॉक्युमेंट चुकीच्या जागी अपलोड केले असेल तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्टेड केला जाऊ शकतो. आता दुसरा मुद्दा बघून घ्या, तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट केला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा, म्हणजेच तुमचा फॉर्म असा मुद्दामून कधी रिजेक्ट केला जाऊ शकत नाही. तुम्हाला त्याची सर्व डिटेल दिली जाते की तुमचा या कारणामुळे फॉर्म रिजेक्टेड केलेला आहे. त्याच्यामुळे सर्व माहिती बघू शकता तुम्ही, सर्व गोष्टी तुम्हाला लगेच कळणार आहे. आता तिसरा मुद्दा बघून घेऊयात. फक्त दुसरा फॉर्म भरू नका, अन्यथा तुम्हाला भविष्यात लाभ मिळणार नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दुसरा फॉर्म भरायला गेलात, तुम्हाला फॉर्म भरता येतो. फॉर्म भरायला गेल्यानंतर तुम्हाला दोन्ही फॉर्म तुमचे रिजेक्टेड केले जातात आणि तुम्हाला भविष्यामध्ये या योजनेचा लाभ दिला जात नाही. त्याच्यामुळे मी स्वतः 400 फॉर्म भरले होते, त्याच्यातले 350 फॉर्म पात्र ठरले होते आणि बाकीच्या 50 फॉर्ममध्ये काहींचे फॉर्म रिजेक्ट झाले, काहींचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले. तर परत एकदा मी सर्व फॉर्म चेक केले, काय प्रॉब्लेम आला होता. तर रिजेक्टेड या कारणामुळे भरपूर फॉर्म झालेले आहेत की तुमची जन्मतारीख चुकीची ठरलेली आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला जन्मतारीख असेल, नाव असेल हे दुरुस्ती करायचं आहे आणि परत एकदा रिसबमिट करायचं आहे. जर माहिती आवडली असेल तर लगेच मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओ.